नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओत। तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आमचं सुंदर असं गाणं तुमच्या भेटीला आलं, बाप्पा सांग ना। तर एकंदरीत खूप मजा आली त्या शूटिंगच्या वेळी। तर तिकडची जी धावपळ आहे ना, एक आजच्या भाषेत म्हटलं जातं की BTS, तर ते जे आहेत ना शॉर्ट्स, ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे मंडळी। कारण मी नेहमी सांगतो की एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा मोठा चित्रपट असेल, आपण नेहमी पाहतो की मोठमोठ्या पडद्यावर, पण त्या मागची जी जडणघडण असते, जी खटाटोप असते ना, ती खूप महत्त्वाची असते। पडद्यामागचे कलाकार खूप महत्त्वाचे असतात। तर जी प्रोसेस झाली आहे आणि जी अरेंजमेंट होती ना, तर त्याचीही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। तर नक्कीच तुम्ही पहा। आणि हा व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या गाण्याची लिंक दिलेली आहे, ती पण तुम्ही नक्कीच पहा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा बाप्पा सांग ना हे गाणं झी म्युझिक चॅनलवर। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, तुम्ही आता पाहता ही चिमुकली, ती म्हणजे आपली लाडकी अनन्या तांबे, म्हणजे सध्याच्या लक्ष्मी निवास ह्या सिरियलमधील एक सुंदर असं कॅरेक्टर सादर करते लहान मुलीचं, जी अनन्या तांबे आहे। आणि ती आमच्या ह्या पूर्ण गाण्यामध्ये लीड रोलला आहे। त्याचप्रमाणे आद्विक सकपाळ देखील आहे। दोघांची लीड रोल आहेत लहान मुलांच्या भूमिकेमधील। खूपच छान त्यांनी कला सादर केलेली आहे मंडळी। आणि एक छान वाटलं, कारण जिथे गणपती बाप्पांचं सुंदर असं वातावरण तयार केलं होतं, बाप्पांची मूर्ती आणली होती, तिला म्हणजे धूप अगरबत्ती वगैरे दाखवली, आणि असं वाटलं की खरंच आता आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती झाले असं वाटलं होतं आम्हाला। इवन ही आमची सर्व सृजनद क्रिएशनची टीम आहे मंडळी, आमच्या सृजनद क्रिएशनच्या कार्यशाळेतील। हे आमचे श्रीपाद दादा आहेत, दीपक आहे, आणि हा आपलो रोशन असा सगळा कॅमेऱ्यापासून सगळी सेटिंग बिटिंग करणं एक नंबर करतो। आणि सगळी मुलं देखील आली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे काय, ते हे विष्णुदाचे भाऊ आहेत। आणि महत्त्वाचा टास्क असा आहे की ह्या आपल्या मॅडम आहेत ऐश्वर्या परशुराम मॅडम। आणि हा महत्त्वाचा टास्क माझा बाजूलाच जातो आहे राहायला सांगायचं मंडळी। महत्त्वाचा टास्क असा आहे की मुलांच्यावर आधारित होती, लहान मुलांच्यावर। तर असं आहे की मुलांची जमवाजमव विष्णुदादाने जी केली आहे ती खूप महत्त्वाची आहे। आणि त्यांच्याकडून त्यांच्या अशा ह्या वयात त्यांच्याकडून करून घेणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कॅमेरामन तर रेडी आहेत, सगळी रेडी आहेत, आणि शूटिंग चालू होणारच आहे लवकरच। माझे शॉट आहेत ते मी पटापट देऊन, मला देखील निघायचं होतं कारण भजनाचे कार्यक्रम भरपूर होते, कारण आषाढी एकादशी होती त्या दिवशी। आणि ही अनन्या आहे, अनन्याचे आई वडील आहेत मंडळी, तुम्ही पाहताय। सो अनन्या देखील हॅप्पी आहे, आणि कारण एकंदरीत वातावरण छान वाटलं, आणि मुलं देखील अनन्याच्या इच्छा होती, आणि विष्णुदादा एक नंबर। सो रोशनने खूप मेहनत केलेली आहे मंडळी। हे बघा, सगळी टीम आहे आमची, रेडी आहेत सगळे। आणि आपला बाप्पा मंडळी खूप मेहनत घेतली, कारण सगळी सजावट करून, लाईट्स, परत प्रत्येक वेळी किती फुटेज येतात, काय येतं, सगळ्या गोष्टीचं बारीकीने एकदम कटोकटपणे सगळं करून एवढी सगळी ही व्हिडिओ तयार झालेली आहे मंडळी। आपण पाहतो की झटकन आपल्याला एखाद्या चॅनलवर, एखाद्या पडद्यावर पाहायला मिळतं, पण प्रत्येक गोष्टीची एक पार्श्वभूमी वेगळी असते, आणि पडद्यामागचे कलाकार यांचीसुद्धा खूप मेहनत असते, कारण विदाऊट सपोर्ट आपण काहीच करू शकत नाही त्यांच्या। त्याच्यामुळे एकीचे बळ हे खूप महत्त्वाचं असतं। एकीचे बळ, तुमची युनिटी चांगली असेल तर त्यातून निघणारा आउटपुट जो असतो तो खूप सुंदरच असतो, आणि नक्कीच त्याचं सुंदर फळ हे आपल्याला मिळतंच मंडळी। सगळ्याचं श्रेय जातं विष्णुदादाला। विष्णुदादाने त्याची संकल्पना होती, आणि त्याने बऱ्याच दिवसापासून जे त्याची इच्छा होती आपण करू असं, आणि त्याने ते सत्यात उतरवलं आहे। तर मी देखील प्रार्थना करतो की ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, आणि जास्तीत जास्त व्ह्यूज येऊ देत अशी मी गणपती बाप्पाच्याने प्रार्थना करतो। आणि बाकी काय, गणपती बाप्पा बघतोच आहे। सो आता ही व्हिडिओ कशी वाटते नक्कीच सांगा, जडणघडण आमची शूटिंगची। सो बघा तुम्ही शेवटपर्यंत। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।
जोडो रिएक्शन तर मंडळी सकाळपासून जवळजवळ रात्री 8-9 वाजेपर्यंत शूटिंग चालू होते आणि ही अशी आमची ते शूटिंग करतानाची ही पराकाष्ठा. खूप धावपळ असते. आपण ॲक्टर लोक निघून जातोच, पण आपले साऊंड सिस्टीम, वायरमॅन, लाईट सगळे हे रात्री 12-13-16 तास काम करत असतात मंडळी. सो हॅट्स ऑफ त्यांना. आणि नेहमीप्रमाणे सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आमच्या बाप्पा सांग ना ह्या झी म्युझिक चॅनलवर जाऊन तुम्ही गाणं पहा आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्या मंडळी. पुन्हा सांगतो आहे, लिंक मी शेअर करतो आहे, लवकर पहा. भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया.